friends and dear students. In this video, we will see about language study of class 8 given in unit 4 after the lesson PV Sindhu an icon of success on page number 84. Here we are introduced with coordinate or independent clause. Let us see one example. He is intelligent and he is hardworking. In previous video we have seen about subordinate clause or dependent clause, but here are two clauses in this sentence. First, he is intelligent, and second, he is hardworking. इथे हे दोन्ही क्लॉजेस स्वतंत्र आहेत. ते अर्थबोधासाठी एकमेकांवर अवलंबून नसतात. He is intelligent, he is hardworking. These two are independent or coordinate clause. आणि म्हणूनच त्यांना इंडिपेंडंट किंवा कोऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात. They are joined by conjunctions like and, but, or, so. Such conjunctions are called coordinators. आणि ते कोणत्या ना कोणत्या कंजंक्शन्सनी जोडलेले असतात, जसं की and, but, or, so. आणि त्या कंजंक्शन्सला कोऑर्डिनेटर्स असं म्हणतात. मग इथे and हे कोऑर्डिनेटर आहे. Now let us see about second example. Asif was tired but he could not rest. इथे सुद्धा Asif was tired, he could not rest. हे दोन कोऑर्डिनेट क्लॉजेस आहेत आणि ते but या कोऑर्डिनेटरने जोडलेले आहेत. Now about the third sentence. You can go for a walk or you can exercise at home. Here are two clauses and they both are coordinate or independent clauses. They are you can go for a walk, you can exercise at home, आणि इथे coordinator आहे or. Fourth, Seema has recovered from fever so she can attend school. Seema has recovered from fever आणि she can attend school. हे दोन कोऑर्डिनेट क्लॉजेस किंवा इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत आणि कोऑर्डिनेटर आहे सो. मग कोऑर्डिनेट क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे काय हे पाहूया. अबोव सेंटेन्सेस हॅव क्लॉजेस दॅट डू नॉट डिपेंड ऑन ईच अदर फॉर कम्प्लीट सेन्स. दे आर कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट क्लॉज ऑर इंडिपेंडंट क्लॉज. आणि ते वेगवेगळ्या कोऑर्डिनेटर्सनी जोडलेले असतात. मग असे कोऑर्डिनेटर्स कोणकोणते आहेत ते पाहूया. ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, एट, स्टील, हाऊएव्हर, नेव्हरदलेस, ऑर, नॉट, एल्स, आयदर ऑर नायदर, सो, देअरफॉर, दज, हेन्स, फॉर. हे इतर कोऑर्डिनेटर्स आहेत ज्यांनी हे कोऑर्डिनेट क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज एकमेकांशी जोडलेले असतात. आता आपण आपल्या दिलेल्या प्रश्नाकडे वळूया. पिक आउट द कोऑर्डिनेटर क्लॉजेस अँड एनसर्कल द कोऑर्डिनेटर. फर्स्ट, शी बॅग्ड अ सिल्वर मेडल अँड शी फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम. इथे शी बॅग्ड अ सिल्वर मेडल आणि शी फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम हे दोन कोऑर्डिनेट क्लॉजेस आहेत आणि इथे कोऑर्डिनेटर आहे अँड, ज्याने हे दोन क्लॉजेस एकमेकांशी जोडलेले आहेत. नाउ अबाउट द सेकंड सेंटेन्स. PV Sindhu is an ace shuttler but she was born to volleyball players. Here PV Sindhu is an ace shuttler and she was born to volleyball players. हे दोन कोऑर्डिनेट क्लॉजेस आहेत आणि कोऑर्डिनेटर आहे बट. तिसरं वाक्य. यू मस्ट प्ले वेल और यू लूज द फर्स्ट राउंड ऑफ प्ले. इथे यू मस्ट प्ले वेल आणि यू लूज द फर्स्ट राउंड ऑफ प्ले
हे दोन कोऑर्डिनेट क्लॉजेस किंवा इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत आणि इथे कोऑर्डिनेटर आहे ऑर, ज्याने हे दोन क्लॉजेस एकमेकांशी जोडलेले आहेत. या दिलेल्यावरच्या सगळ्या क्लॉजेसपैकी कोणताही क्लॉज दुसऱ्या क्लॉजवर अर्थबोधासाठी अवलंबून राहत नाही आणि म्हणूनच यांना इंडिपेंडंट क्लॉजेस म्हणतात. नाव अबाउट द फोर्थ सेंटेन्स. माय पॅरेंट्स पॉइंट आउट माय फ्लॉज सो आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम. इथे माय पॅरेंट्स पॉइंट आउट माय फ्लॉज आणि आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम हे दोन कोऑर्डिनेट क्लॉजेस आहेत आणि इथे कोऑर्डिनेटर आहे सो. मग अशा पद्धतीने आपण इथे कोऑर्डिनेट क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे द क्लॉजेस विच डू नॉट डिपेंड ऑन ईच अदर फॉर कम्प्लीट सेन्स, दे आर कॉल्ड ॲज इंडिपेंडंट क्लॉज और कोऑर्डिनेट क्लॉज हे पाहिलं. अँड व्हॉट आर कोऑर्डिनेटर्स? कोऑर्डिनेटर्स आर कंजंक्शन्स विच जॉईन टू क्लॉजेस हे सुद्धा पाहिलं. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ and to watch all the videos related with grammar, please subscribe my channel. Don't forget to like, share and comment.